नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एकच लगबग असते, ती म्हणजे वाळवणीच्या पदार्थांची. आज आपण वाळवणीच्या पदार्थामध्ये बनवत आहोत एकदम सोपे, तेलामध्ये टाकताच दुप्पट फुलणारे पांढरे शुभ्र असे तांदळाचे पापड. ते सुद्धा बिना झंझट आणि खिशी न घेता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया. मी इथे 2 वाटी तांदूळ रात्रभर भिजवून घेतले आहे. तुम्हाला जास्त टाईम नसेल तर 2 ते 3 तास तुम्ही हे तांदूळ भिजवू शकता. त्यानंतर जाड तळ असलेल्या कुकरमध्ये 10 वाट्या पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे 1 वाटी तांदूळासाठी 5 वाट्या अशा प्रमाणात पाणी घालून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा पापड खार, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी येणे इतपत पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे. पापड करताना तांदूळ शक्यतो भिजवूनच घ्या, त्यामुळे आपले पापड मऊसर असे बनतात आणि चिरत सुद्धा नाही. तांदूळ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या. कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून त्यामध्ये तुम्हाला तिखट पापड हवे असतील तर थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून सगळं व्यवस्थित घोटून मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप सुद्धा करू शकता. ही बघा, अशा पद्धतीने आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. एवढंच घट्टसर असं बॅटर आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर 2 जाड प्लास्टिकचे तुकडे घेऊन त्या दोन्ही तुकड्यांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर खालच्या प्लास्टिकवर थोडंसं तयार बॅटर घालून दुसरं प्लास्टिक त्यावर ठेवून द्यायचं. त्यानंतर हाताने सपाट करून त्यावरती गोल प्लेट किंवा ताट ठेवून दाबून घ्यायचं वरतून. त्यानंतर हाताने हलकं हलकं पसरवून घ्यायचं. जेवढं पातळ आपल्याला पापड हवा आहे तसा पसरून घ्यायचा. तुम्ही लाटण्याने सुद्धा हा पापड थोडासा पातळ करून घेऊ शकता आणि एखाद्या ओलसर कपड्यावर, साडीवर किंवा प्लास्टिकवर हा पापड वाळण्यासाठी टाकून द्यायचा. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पापड बनवून घ्यायचे आहे. आपल्याला हे पापड फॅनखाली 1 दिवस आणि उन्हामध्ये 1 ते 2 दिवस छानपैकी वाळवून घ्यायचे. नीट वाळले गेले की वर्षभर छान टिकतात हे पापड. वाळल्यानंतर हे बघा, मस्त असे आपले पापड तयार होतात. चला मी आता तुम्हाला यातला एक पापड तळून दाखवते. बघा, तेलामध्ये टाकताच कसा फुगलाय आणि रंगही एकदम पांढरा शुभ्र आलाय. आणि एकदम कुरकुरीत असे आपले हे पापड बनवून तयार झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.